प्राप्त करून दिला परेशने. क्या बात आहे. आणि टीम वर्क खूप छान होतं. या सामन्यामध्ये काय घडेल आपण पाहूया. चला पुढे मैदानाकडे जातोय. 4 षटकांचा सामना पंच सज्ज झालेला आहे. केमनी स्पोर्ट्स केवणे वर्सेस एकता सारंगाव. सारंगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. फिल्डिंग सजले. पॉवर प्लेचं षटक आहे. एक बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ दिलेला आहे. ऑफसाईडला पाहू शकता आपण. आणि एक फ्लाइंग स्लिप आहे ज्याला आपण फर्स्ट म्हणू शकतो. पंच इशारा करतायत. यू कॅन प्ले सर. लेट्स प्ले. शो द गुड गेम. लेफ्टवर द विकेट. चेंडू पहिला दाबायला सोडून जातो आणि पंच पहिला चेंडू होती ते एक्सरसाइज करत असताना वाईटचा इशारा. धावसंख्या सुरू होते या ठिकाणी. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची ती म्हणजे 1 धाव वाईटच्या रूपाने. ऑन साइडला पाहूया आपण. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक शॉर्ट स्क्वेअर लेग दिलेला आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये अक्षरशः आमच्या व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय आणि एक वाईडिस लॉंग ऑन दिलेला आहे. अशा प्रकारचं फिल्डिंग आणि बॅटची कड लागते. चेंडू खाली राहिलेला सबमरीन डिलिव्हरी बघितले आपण. अतिशय चेंडू सुरेखरित्या हाताळला होता गोलंदाजाने आणि फलंदाला समजलं सुद्धा नाही. परंतु नशीब बलवत तर केष्टींचा वेध ना घेतला. हेमंत पाटील ऑफ द मार्क. धावसंख्या 2. गोलंदाज आहेत जालिंदर. जालिंदर नावामध्ये खूप काय पॉवर आहे आणि ती पॉवर दाखवतोय. कारण अशा नावाची व्यक्ती खूप काय चांगली कामगिरी करत असते खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये सुद्धा. चेंडूला उडाला. उंच उंच जातोय आणि खाली लँड कसं ते बघायचंय. नो मॅच मध्ये पडेल का. जालिंदर पोहोचला होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल निसटला हाताला स्पर्श करून. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. त्या ठिकाणी आहे तो म्हणजे मंगेश पाटील. आज पाटील पाटील काउंट करायला लागतील. कुणाला तुझ्यावरती जबाबदारी आहे. पाटील किती खेळून गेले संध्याकाळी सांग आम्हाला. ते सुद्धा आपल्याला उद्या बोलता येईल. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दोन्ही पुढे सरकली 4 वर. हेमंत पाटील आणि मंगेश पाटीलची जोडी केवनी स्पोर्ट्स केवनी. या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा कव्हरिंग केलं होतं धुमाळ सरांच्या सोबतीला. छान वाटलेलं. अगदी खाडीच्या जवळ ते मैदान आहे. मस्त वाटलेलं. मजा आणलेली. मजा आली होती विशेषतः. चेंडू खोड टप्प्यात होता. बॅटची कडू घेऊन ट्रॅव्हल होतं. लेग स्लिप वेगाने येतोय आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. संत वाहते कृष्णामाई. हळूहळू सुरुवात केली जाते कारण अशीच फलंदाजी अपेक्षित आहे. पहिल्या षटकामध्ये फटके तर आले पाहिजेत इनफ्रीच्या डोक्यावरून परंतु सुरक्षित फटकेबाजी काय असते दाखवून देतात दोन्ही पण समजदार क्रिकेटर. दरम्यान अविनाश पाटील सारंगाव यांच्याकडून एकता सारंगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. येस वेलकम अविनाजी पाटील सर. वेलकम इन दिस टुर्नामेंट. चेंडू ऑफ स्टिकच्या जवळ होता. जबरदस्त ऑफ ड्रायव्हचा प्रयत्न केला होता. अतिशय छानपैकी फटका क्रिएट झाला होता. पाहण्याजोगं होतं. रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला आवडेल. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा बघितलं एक्स्ट्रा कव्हरला आपण. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये छानपैकी गॅप सर्क्युलेशन होऊ दिलं नाही आणि अजून एका धावेन धावसंख्या फुलते 6 वर. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. केवनी स्पोर्ट्स केवनी प्रथमतः फलंदाजी करतोय. आवर द विकेट. थोडासा चेंज ऑफ पेस होता. गुड लेनच्या थोडासा अलीकडचा टप्पा आणि चेंडू खाली राहतोय वारंवार. सर मला असं वाटतं की जालंधरला एक स्पॉट सापडलाय. त्या स्पॉटच्या जवळ अशी चेंडू नियंत्रित करतोय आणि बरं चेंडू तिथं पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन राहतोय. खाली राहतोय. नक्कीच कालच्या दिवशी थोडासा पाऊसही पडला होता आणि त्याचा परिणाम हा असू शकतोय. नक्कीच असं असू शकतं कारण नरमाई हे 2 दिवस मागचे आणि आता सूर्यदेवता आली आहे आपल्या समोर. लपलेले सूर्यदेवता बॅटची कड घेऊन चेंडू टाळवतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी आहेत आणि त्या दरम्यान अजून एक सिंगलची प्राप्ती केली. पूर्णपणे स्ट्रॅटेजी सिद्ध झाली 2 फलंदाजांची की पहिलं षटक सांभाळून खेळायचं होतं जालिंदरचं. सांभाळून खेळता खेळता त्यांनी धावसंख्या 7 वरती पोहोचवली विदाउट एनी लॉस. सर्वात महत्त्वाची गोष्ट धुमाळ सर म्हणजे 10 विकेट्स राखून खेळतायत आणि नक्कीच पुढच्या 3 षटकामध्ये गेअर बदलतील असं वाटतं. कारण चित्र असं स्पष्ट झालं की पहिलं षटक पूर्णपणे डिफेन्सिव्ह खेळलं. आता आपल्याला अटॅक बघायला मिळेल. एक गडी बाद नाही 7 धावा पहिल्या षटकानंतर केवणी संघाची धावसंख्या. नक्कीच इथून मात्र गेअरही बदलावं लागेल कारण टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. 7 धावा आणि क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची. पण 4 षटकाच्या सामन्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं जातं. मी तर म्हणतो की 50 षटकाच्या सामन्यामध्ये आक्रमण करणारा एकच आपला खेळाडू होऊन गेला तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग. कुठल्या प्रकारची तमा न बाळगता सी द बॉल अँड हिट द बॉल असा एकमेव खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग होऊन गेला. आणि असे खेळाडू अनेक टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आहेत की जे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतात. या ठिकाणी स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. प्रेक्षक ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. आपण पाहताय जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई आयोजित जय बजरंग व सरपंच चषक 2020 आजचा 3रा दिवस. 5 दिवस चालणारी टुर्नामेंट आहे आणि फिल्डिंग थोडीशी आता फैलावलेली पाहतोय आपण.
7 धावा. गोलंदाज नवीन पाटील ऑन बॉलिंग मार्क आणि सामना करेल फलंदाज मंगेश पाटील. पाटील टू पाटील. नोचा इशारा पहिलाच पंचांचा. पॉपिन क्रीजचा दोष असू शकतो, मे बी कॉलचा असू शकतो, परंतु त्याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणं नाहीये आणि संघाला सुद्धा नाहीये. धावा आल्या पाहिजेत. केवणी संघालाही नक्कीच पर्वणी आहे. पुढचा हिटचा चेंडू असेल. धाव संख्या 8. हा सर. नवीन पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचे बंधू अविनाश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. तर जो नवीन गोलंदाज आहे त्याला सुवर्ण संधी आहे. नक्कीच टुर्नामेंटची नवीन संधी पाहतोय आपण. नवीन संकल्पना आहे साहेबांची. साहेब नक्कीच 3,333 कदाचित गाडीचा नंबर असेल 3333 आणि नक्कीच या ठिकाणी असं वाटतं की तसं संधीचं सोनं केलं जाईल. नोचा इशारा आणि फ्रीडचा चेंडू. उठचला हा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या वरून. षटकार. आहे. एक चेंडू झाला 7 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आतापर्यंत नवीन पाटीलनी. ओव्हर द विकेट. हा नवीन पाटीलचा चेंडू कुठल्या प्रकारचा चेंडूच्या रेषेत न पोहोचता फटका मारतोय. ब्लाइंड शॉट अक्रॉस द बॅट गेला होता फलंदाज. वारंवार तुम्हाला असे फटके क्रिएट करता येत नाहीत. तुम्हाला त्यासाठी बदलायला त्याची गरज आहे. फूट वर्किंग अचूक झालं पाहिजे. चेंडूच्या रेषेत पोहोचलं पाहिजे. बॅकलिप तशी तुम्हाला वर्किंग करता आली पाहिजे. रोल करता आली पाहिजे. लो हाय करता आली पाहिजे. त्याचं तारतम्य ज्याला जमतं तोच चांगला क्रिकेटर, चांगला फलंदाज घडू शकतो. त्याच्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे. हो, आता सुद्धा अभ्यास पूर्ण फटका नाहीये. इथे अभ्यास करतोय धुमाळ सर. गोलंदाज अभ्यास करतोय. त्यांनी पूर्णपणे शफलिंग ओळखलं फलंदाजाचं आणि थांबून ठेवले. वीक पॉइंट शोधला. नक्कीच बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हाताला शारीरिक भाषा फलंदाजीचे ओळखून गोलंदाजी करणं हाही फॅक्टर क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे कारवे सर. धावसंख्या स्थिरावलेली आहे. षटकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज नवीन पाटील. 2 डॉट लागोपाठचे. अजून एक डॉट आला असं वाटतं की खलोटप्याचा चेंडू लो बॅक लिपनी फक्त खोदून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडीस मिड ऑनला वेगाने टिपून क्षेत्राच्या पर्यंत अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज त्या ठिकाणी. मंगेश पाटील त्याला सुरेख साथ देतोय. हेमंत पाटील. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली आहे. 16 धावा केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची. नाणेफेकीचा कोण हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय. प्रेक्षकांची गर्दी आहे. चौफेर ज्या ठिकाणी आपण अशी एकही जागा नाही की जिथे प्रेक्षक नाहीत. परंतु प्रेक्षक आम्ही तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त हे सामने ऑनलाईन बघा. जीटीसीच्या माध्यमातून बघा कारण कोरोनाचं सावट अजून पण आहे. फुल टॉसला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय कारवे सर. बुंदीचा लाडू वाकडा तिकडा जरी असला तरी स्वाद तोच देणार. क्या बात आहे. यालाच म्हणतात धमाल कॉमेंटेटर. धमाल सर. एकदा टाळा असू द्या. अचूक ते प्रसंगावधान साधतात. बरोबर रूपक साधतात. चांगली छानपैकी उपमा देत असतात आणि नक्कीच या ठिकाणी ज्युसी लॉलीपॉप होतं. सोडणार कोण. जबरदस्त हिट केलं षटकार आणि मंगेश पाटील एक मॅरेथॉन इनिंग खेळेल असं चित्र पाहायला मिळतंय. वैयक्तिक 18 धाव संख्येवरती खेळतोय. 3 डॉट खेळला परंतु त्याचं चांगल्या पद्धतीने रिकव्हरिंग केलंय कारण धाव संख्या त्यांनी निवडून ठेवली 22 वर. दुसरं षटक इथे आता कुठे समाप्त होत नाहीये. अजून एक चेंडू शिल्लक आहे. दरम्यान आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मारुती सकाराम केने यांचं इथे आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच किशोर धर्मा केने यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. नक्कीच अजून स्वागत आहे. केवनी स्पोर्ट्स केवणीच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत अक्षय आणि कुमार कडून. अक्षय आणि कुमार तुमचं सुद्धा स्वागत. या स्पोर्ट्ससाठी या सामन्यासाठी तुम्ही शुभेच्छा देत आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला. थँक्यू व्हेरी मच. गुड बॉयज केवनी दिवस संघाचे सर्व संदीप पाटील आणि अक्षय मडवी औक्या यांच्याकडून केवनी स्पोर्ट्स केवनी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्याने आमच्या कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुंदर कामगिरी करतो केवनी संघ या ठिकाणी. काही डॉट खेळतोय आणि तितकेच सुरेख कामगिरी करतोय गोलंदाज. कमबॅक करण्याची क्षमता नक्की आहे.
नवीन पाटील मध्ये पहिला नोट टाकला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर षटकार आणि बघा सुरेखरित्या षटक इथे समाप्त करते डॉटने. तब्बल 15 धावा दिल्या, परंतु मी म्हणतो की पूर्णपणे 6 चेंडूवरती आक्रमण करू दिलं नाही, हे महत्वाचं होतं. नवीन पाटीलच्या गोलंदाजीचं आपण पृथक्करण पाहतोय, जे मला कुणाल केणे सांगतायत. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15. अशा प्रकारे 11.0च्या वेगाने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 विदाउट एनी लॉस. कम ऑन डीजे. नक्कीच काल एक दुःखद घटना आमच्या गावाच्या दृष्टीने घडलेली, कारण जय बजरंग गोडसे संघाचे क्रिकेटपटू एक उत्कृष्ट क्रिकेटमध्ये म्हणजे आपल्या जमान्यामध्ये राहिलेले जयेश वाजागे यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. आपण पाहता आता क्रिकेट करंग जय बजरंग गोडसे के संघ जय बजरंग सरपंच चषक 2020 आणि या स्पर्धेचा सलग तिसऱ्या दिवसामधील दुपारच्या सत्रामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जयेशला नक्कीच स्वर्गलोकी चांगली जागा मिळो असे आपण नक्कीच श्रद्धांजली देऊया. असं म्हणतात ना कसं की जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. सर्वांचा लाडका जयेश नक्कीच देवाला सुद्धा आवडला आणि देवाने त्याला हिरावून घेतलं. नक्कीच स्वर्गलोकी त्यांना चांगलं स्थान मिळेल. मैदानामध्ये धावसंख्या झाली 22. गोलंदाज निशांत पाटील ऑन बॉलिंग मार्क. हेमंत निशांत आणि पहिलाच चेंडू जबरदस्त लिले हाताळतोय. परफेक्ट पीस ऑफ बॉलिंग, अतिशय चूक लाईन आणि लेंथ टप्पा सुद्धा सुरेखरित्या नियंत्रित करतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये ते दाखवून देतो की मी कमबॅक करू शकतो. निशांत पाटील आहे, शांत ठेवेल काय म्हणलं आपल्याला बघायचंय. शांत ठेवलंय पहिल्या चेंडूमध्ये. धावसंख्या स्थिर 22. आपली देण्याचा प्रयत्न, हा चेंडू जातोय ऑन साइडला, लॉंग लेग सुरेच्या मध्ये, आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. धुमाळ सर, आजच्या दिवसामध्ये सकाळपासून जसा आलोय मला मॅक्झिमम शॉट असेच पाहायला मिळतात. काय सुरेखरित्या इकडचे खेळाडू स्विंग ऑफ द ब्लेड करतायत, जबरदस्त बॅट स्विंग करतायत आणि बरोबर चेंडूच्या टायमिंगचा वापर करतायत. नक्कीच मिडल ऑफ द बॅट चेंडू घेऊन स्विंग करून नक्कीच षटकार वसूल करतात. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते गारवे सर. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगची जागा नक्कीच सर्वांना आवडली असं वाटतंय. 28 आउट पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक सायकल सिक्सर सेकंड इन रो. चेंज ऑफ पेस करायचं होतं, टप्पा बदलायचा होता, दिशा बदलायची होती, परंतु तसं नाहीये. स्लॉट मध्ये दिला, बरोबर मिडल ऑफ द बॅट केलं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हेमंत पाटीलने दाखवून दिलं की मी पण सुद्धा षटकारांचा बादशाह आहे. बॅक टू सेकंड सिक्सर. नक्कीच निशांत पाटील यांनी पहिल्या चेंडूवर हेमंत पाटीलला शांत ठेवलं होतं, मात्र 2 चेंडूवर शांत ठेवू शकला नाही आणि हेमंत पाटील यांनी आपला क्लास दाखवलेला. म्हणूनच मी सर हेमंत पाटील याचा उल्लेख रन मशीन करतोय. क्या बात है, बहुत बढ़िया. आणि ऐसा लग भी रहा है मुझे, ये रन मशीन ही रहेगा. जैसा विराट कोहली रन मशीन है वैसे हेमंत पाटिल लग रहा है केवनी टीम के लिए. केवनीचा हा हेमंत पाटील आणि मंगेश पाटील सुरेख पार्टनरशिप करतायत. धावसंख्या पोहोचवली त्यांनी या दुसऱ्या षटकाराने 34 वर. पुन्हा एकदा सज्ज झालाय हेमंत. अकुट्टप्पाचा मारा, चापराक चाबूक शॉट, कॉन्फिडंट मारण्यासारखा स्थळी रो षटकांची. हेमंत पाटील याचे बॅट म्हणून निघालेले हे 3 लागोपाठ षटकाराने षटकांची हॅट्रिक करणारा जय बजरंग सरपंच चषकामधील पहिला फलंदाज बनतोय केवनी संघाचा रन मशीन हेमंत पाटील. आणि विकेट हॅट्रिक साठी बबलूचं नाव इथे नोंदित केलंय. राजनोलीच्या संघाचा खेळाडू आणि षटकारांची हॅट्रिक नोंदवली ती म्हणजे हेमंत पाटीलनी. जबरदस्त परफॉर्मन्स, फॅब्युलस हिटिंग करतोय, पिंच हिटिंग करतोय. हेमंत आणि मंगेश मैदानामध्ये पार्टनरशिप रचतोय आणि षटक सुद्धा समाप्त झालं 3रं. पहिल्या षटकात 7 धावा नाही समाप्त झालं सांगतात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकार आले, 3 तो आगे और 2 आना बाकी है. ये तो सब झांकी है जुबान सर, लेकिन पिक्चर तो बहुत कुछ अभी बाकी है इस मैच में. नक्कीच अगदी बरोबर. दरम्यान ट्रिपल एस वाहिनीवर सध्या आमचा व्हाईस पोहोचत नाही. ऑपरेटरचा विनंती असेल की आपला आउटपुट चेक करायचा आणि आमचा आवाज सोडली तर ट्रिपल एस वाहिनीवर पोहोचवायचा आहे. डीएन केबल नेटवर्क आणि ट्रिपल एस वाहिनीवर ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तरी ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता.
हेमंत पाटीलने जणू काय युवराज सिंगला शुभेच्छा देण्यासाठीच प्रयत्न केला की काय, कारण 6 षटकार खेचले ते स्टोट बॉर्डला आणि या ठिकाणी हेमंत पाटील खेचतोय निशांतला. हो हो, आता मात्र खाली ठेवतोय चेंडूला, बॅटच्या आतला कडला लागला, मिडलिंग झालं नाहीये आणि शांत केले निशांतने हेमंत पाटील. असं वाटलेलं की चौथाही षटकार येईल, परंतु नाही, या ठिकाणी क्लेवर बॉलिंग केली आणि धावसंख्या पोहोचवली 41 वर. नक्की एक चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय आणि जमेची बाजू आपण पाहतोय, कारवे सर कोणताही फलंदाजी ते बाद झालेला नाही. नक्कीच खूप जमेची बाजू आहे, भक्कम मजबूत स्थितीमध्ये दाखल झाल्या कोणी स्पोर्ट्स केवणी संघासाठी म्हणू शकतो आपण. परंतु समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगला खेळूचा भरणा आहे. पुन्हा एकदा चाबूक चपराक शॉट, एलिव्हेशन कमी आहे, स्क्वेअर विकेट क्षेत्ररक्षक पोहोचणारी झेल टिपला जातोय, उंच उंच झेल खाली याला लँड होताना विसावून घेतला आपल्या हातामध्ये, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतो केवणी संघाला हेमंतच्या रूपाने. मंगेश हा बाद झाला आणि अति अप्रतिम झेल पकडला होता तिथे संघ नायक आपण पाहतोय सागर पाटील याने. नवीन फलंदाज क्रिस गेला ऑफ केवणी निलेश पाटील येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतोय 41 धावांनी तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात हे क्रीडांगण आपण पाहतोय. आपल्या उजव्या साईडला जर बघितलं सर तर NS3 नाशिक हायवे आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे हे 24वं वर्ष आहे. जय बजरंग गोडसे स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं हे 24वं वर्ष आहे आणि 24व्या वर्षामधील हे तिसरा दिवस. नक्कीच खूप सुंदर रमणीय परिसर आहे म्हणू शकता आपण. आणि मुंबई आग्रा हायवे, मुंबई नाशिक हायवेच्या अगदी कडेला पूर्णपणे दळणवळणची साधनं इथे आहेत, उपयुक्त आहेत. आणि नक्कीच मी म्हणू शकतो की गोडसे सावंदे गावाला एक चांगली उपलब्धी मिळाली आहे निसर्गाच्या माध्यमातून. चांगलं गॉड गिफ्ट आहे हे मैदान, म्हणजे असं वाटू लागलंय. अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतो हेमंत पाटील आणि निलेश पाटीलच्या रूपाने. आतापर्यंत 126 षटकार आलेत आणि याच्यामध्ये अजून ह्या इनिंगचे 5 षटकार सुद्धा आमचे कुणालकडे नोंदीत करतील. जबरदस्त मैदान आहे, षटकारांसाठी पूर्णपणे अनुकूल मैदान आहे. अजून एक पाटील बंधू येतात मैदानामध्ये, वन डाऊन बॅट्समन विराटच्या जागेवरती निलेश पाटील आणि बॉलर सुद्धा सागर पाटील. आता मला वाटतं 3 गोलंदाज पाटील, 3 फलंदाज पाटील, पाटील पाटील मध्येच लढाई सुरू आहे मैदानामध्ये. नक्कीच मात्र सध्या तरी पाटीलगिरी सिद्ध केलेले ते हेमंत पाटील याने, कारण षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. मंगेश पाटील यांनी आपली पाटीलगिरी सिद्ध केली होती 2 षटकार खेचून. सागर पाटील संघ नायका गोलंदाजी मार्कवर. व्हाट अ शॉट क्रिस गेल जिसके आगे गेंदबाज फेल. ही पाटील बंधू षटकारांसाठी माहेर दिसत आहेत आणि गोलंदाजी तुटून पडलायत. आता मला वाटतं की नक्कीच याचा विचार केला जाईल सरकारकडून की पाटील की कोणाकडे राखून ठेवतील, कारण गोलंदाजी हवी ठरलेत फलंदाज. मी म्हणतो की पाटील की मिळेल ती केवणी स्पोर्ट्सला ह्या इनिंग साठी स्पेशली. जबरदस्त नॉक षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 वर. एक गडी बाद. केवणी स्पोर्ट्स केवणी संघ प्रेक्षक प्रथमतः फलंदाजी करतो, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आणि सागर पाटील पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमी, स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक चेंडूला शोधतायत आणि चेंडू सापडलाय सुद्धा. चांगला फिल्डिंगचा नमुना पेश केला. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निलेश पाटील. निलमय आकाश आहे सर, खूप छानपैकी सूर्यदेवता सुद्धा आली होती, पुन्हा एकदा लपून बसले. पण ते क्रिकेटला अनुकूल वातावरण आहे हे सुद्धा आपण विसरू शकत नाही. धावसंख्या 49. 49 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. लेफ्ट हँड बॅट्समनच्या बॅट मधून कडक शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्क्रीनच्या समोर, वन बॉस ऑफ द लाईन फॉर रन्स. के अंदाज से यहाँ पे लगा दिया एक चौका और पहला एक छक्का देखा आपने, छक्के पे चौका. धावसंख्या जाऊन पोहोचली 53. क्रिस गेलच जणू काय वाटतंय निलेश पाटील मैदानामध्ये केवणी संघाचा. अजून एक फटका जबरदस्त ऑफ ड्राय ऑन ड्राय पाहतो आपण, स्ट्रेट ओव्हर द हेड ऑफ बॉलर. आता मात्र इलेव्हेशन नव्हतं आणि लॉंग ऑन त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत निलेशला एका धावेती रोखण्यात आलं. धावसंख्या पोहोचवली आहे ती म्हणजे
54 वर. हा सर. विलासमोती राहणार संघाचा संघनायक आणि रमणिक अलिमगड संघाचा संघनायक दोन्ही संघाचा संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. यापुढील सामना आपण पाहणार आहोत राहणार विपक्ष अलिमगड या दोन संघामध्ये. शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजून एक चांगला फटका ऑन साइडला ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण. लॉफ्टेड ड्राइव्ह होता, डोक्यावरून जातोय. अजून एक पर्वणी, नशिबाचा चौकार. ती पोहोचली आहे. किती चौकार किती षटकार नक्कीच आम्ही शेवटी सांगू, पण तो ह्या इनिंग मध्ये फार कमी सिंगल आणि डबल ट्रिपल पाहायला मिळाल्या. हे मात्र तितकंच नोंदीत केलं जाईल. अजून एक लॉफ्टेड डाव फुलटास होता, झेप घेतोय. फक्त धावा अडवण्याचा प्रयत्न केला, झेलचा प्रयत्न नाही केला. डायरेक्ट हिट. काय नेम आहे. नक्कीच लहानपणी हा खेळाडू खूप चांगला गोट्यांचा खेळ खेळला असेल. फलंदाज बाद. हा क्रिकेटचा खेळ आहे, ही बनवा बनवी नव्हे. आणि बनवा बनवीचा गाणं आपण ऐकलं या ठिकाणी सुरेखरित्या रुपेश हँडल करतोय डीजे. इनिंग समाप्त झाली पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 59 वर. 60चा टार्गेट ठेवलाय. 15.0च्या वेगाने जावं लागेल. आपण इनिंग सुरू होण्याच्या आधी टॉस बॉक्स कडे बोलतो, ज्या ठिकाणी असतील आमचे लाडके समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर धुमाळ सर. धन्यवाद मनोज कारवे सर. तर नाणेफेक केली जाईल. रमणिक अलिमगर आणि विलासमोती राहणार या दोन संघामध्ये. मारुती सकाराम केने यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच किशोर धर्मा केने आपणास विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. किशोर केने आणि मारुती केने या दोन्ही मान्यवरांच्या सोबत केली जाणार आहे. नाणेफेक झालेले आणि नाणेफेक जिंकले चिराग माले बिग बर्ड ऑफ रानाल. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेक जिंकण्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? भावेश आहे, निखिल आहे, यांच्याकडनं फार अपेक्षा असतील. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. अच्युत पाटील नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये आम्ही 50 प्लस करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच एपीएल स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट आयोजन आपल्या माध्यमातून केलं गेलं होतं. एक दिवस मलाही समालोचनाची संधी तिथे मिळाली होती. मात्र हे जे आयोजन आहे क्रिकेट रंग ज्यापासून गोरसे संघ ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 24 वर्ष या आयोजनाविषयी काय म्हणशील? जय बजरंग गोरसे संघाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. आयोजन हे खूप सुंदर आहे. एक 50,000ची जरी टुर्नामेंट असली तरी एक भव्य दिवस 1 लाखाच्या मोलाच्या स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे. नक्कीच. तर नाणेफेक हारल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? प्रथम हिमांशूवर खूप जिम्मेदार राहणार आहे. त्यानंतर भावेश आहे, मुकेश आहे. आमच्याकडे असं आहेत बॅटिंग लाईन चांगली आमची, पण बघूया 50च्या वरती करण्याचा प्रयत्न करणार. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. तर तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. राहणार संघाचा बिग बर्ड स्वीकारलेला आहे आणि करण्यासाठी आतिश पाटील ज्या रमणिक अलिमगर संघाला जातोय कमेंट बॉक्स. येस थँक्यू. प्रेक्षक आपण पाहिलंच सुभाष धुमाळ सरांना, बेस्ट कॉमेंटेटर फ्रॉम भिवंडी, मॅन फ्रॉम गोरसई, ज्यांच्या नावामध्येच धमाल आहे आणि त्यांनी छानपैकी 3 दिवस धमाल केली. आणि आपण धमाल क्रिकेट पाहतोय.
या सुंदर आझाद मैदानावरती. जितकं चांगलं क्रिकेट तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाहताय तसंच तोडीस तोड क्रिकेट जणू का सुरू आहे मैदानामध्ये. 4 षटकामध्ये 59 धावा उभ्या केल्या केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने आणि या ठिकाणी एकता सारंगाव संघ 60 धावांचा पाठला कशा प्रकारे पूर्ण करेल त्यासाठी सज्ज झाले कॉमेंट्री बॉक्समध्ये सुभाष धुमाळ सर. तर जिंकण्यासाठी लक्ष्य 60 धावांचं आणि रिक्वायर रेटेड असणारे 15.00. या इनिंगमध्ये कसं काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हरेल कोण आझाद होईल कुठला संघ पुढे सरकेल कुठला संघ तारेल कुठला संघ हारेल या सर्वांचा लेखाजोखा ऐकतील सुभाष धुमाळ सर. मी मनोज काळे थोडा थांबतो आपण थांबू नका. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज हेमंत पाटील. सामना करेला फलंदाज विशाल पाटील. यायला समोर खेळलेला आहे स्टँड अँड डिलिव्हरी मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि मोठा हादरा बसतोय विशाल पाटील याच्या रूपाने. विशाल फलंदाज बाद. विशाल पाटील याची केली संपुष्टात एक मोठा हादरा म्हणता येईल तो एकता सारंग या संघाला. विशाल पाटील तर पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बादून डगवाटच्या आसऱ्याला गेलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय. अजय पाटील अंतिम 11 मध्ये राणा संघाकडून सारंगाव संघाकडून खेळताना दिसत नाही. यानंतर सामना आपण पाहणार आहोत राहणार विपक्ष अलिमगर या दोन संघामध्ये ज्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे चिराग मालीच्या राहणार या संघाने. लॉर्ड फुलटा चेंडू समोर खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावीने स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन करण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावीने अकाउंट ओपन होते संघाचंही. जे आव्हान आहे ते 60 धावांचं 60 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स सारंगाव. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंप पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंत धाव वाईटच्या रूपाने अवंत धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून जुळले ते 2 धावा. एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे ते प्रथम फलंदाजी करणाऱ्या केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने. हेमंत पाटीलने 26 धावांचं योगदान दिलं होतं. मंगेश पाटीलांनी 18 धावांचं योगदान दिलं होतं आणि 13 धावा निलेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. यावेळी अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू जोपर्यंत चेंडू मिड ऑन रिझन मध्ये फील केला जातोय तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. सिंगल धावीने धावफलक हालता ठेवलेला आहे तो एकता सारंगाव संघाने. धावसंख्या वाढून झालेली ती 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ हेमंत पाटील केवनी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. यावेळी सामना करेला फलंदाज अक्षय पाटील. यावेळी चेंडूला फाईन केलेला आहे लॉंग लेग रिजन कडे. कुठली संधी नाही. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. तो एकता सारंगाव संघाला मात्र धीरज आणि अक्षय पाटील यांच्याकडे क्षमता आहे चांगली फटकेबाजी करण्याची. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. अप्रतिम डिलिव्हरी पूर्णपणे वापसी करतोय चेंडूवर हेमंत पाटील गोलंदाज. पॉवरप्लेचे षटक आपण बघतोय. बहुतेक क्षेत्ररक्षक 30 षटकाचे जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला ऑन साइडला 30 सर्कलमध्ये मिड विकेट. यावेळी जोरदार अपील आणि यस पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. पाचीच्या रूपाने फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाला. यानंतर सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. अतिशय उत्कृष्ट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एका बाजूला अलिमगर एक्सप्रेसचा हिमांशू पाटील तर दुसऱ्या बाजूला बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली. एका बाजूला कॅप्टन कुल आतिश पाटील तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग अक्षय चौधरी. एक चांगली लढत पुढील
आपल्याला पाहायला मिळणार आहे रमणिक अलिमगर विपक्ष विलासमूर्ती राणाल. दोन फलंदाज बादून मध्ये परतला नवीन फलंदाज निलखंड येतोय. धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाला गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. गोलंदाजी मार्गावर आपल्या स्पेल मधील पहिले षटक घालण्यासाठी संघनायक हेमंत पाटील यांनी चेंडू सोपवलेला आहे. तो गोलंदाज धनराज याच्या हातामध्ये. फील्ड मध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय ऑफ साइडला डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, ऑन साइडला पाहिलं तर लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक, त्यानंतर स्वतः संघनायक थोडासा वाईडिश मिडविक रिजन मध्ये काउ कॉर्नर रिजन मध्ये जवळजवळ उभा आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक वाकलन स्पेशल विनय पाटील. त्यानंतर एक्स्ट्रेक्षकाची भूमिकेत एक क्लोज एकदम आपण एक्स्ट्रेक्षकला पाहू शकता. त्यानंतर थर्डमॅन फायनल की 30 सर्कलमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय धनराज. सामना करायला फलंदाज धीरज. यावेळी चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगला, सुरेख झेल आणि फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. धीरज पाटील याची गेली संपुष्टात. तिसरा मोहरा गारत झालेला आहे एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाचा. मित्रांनो 12 डिसेंबर आज खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी 1981 मध्ये सिक्सर किंग युवराज सिंगचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. तर 2011चा जो विश्वचषक झाला होता त्या विश्वचषकामध्ये युवराज सिंग याने तब्बल 362 धावा आणि 15 विकेट अशी मौल्यवान कामगिरी केली. त्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आजच्या दिवशी 1984 मध्ये भारताचा डॅसिंग फलंदाज सिक्सर किंग ज्याला म्हटलं गेलेलं आहे तो संदीप पाटील आपला शेवटचा सामना खेळला होता. तर त्याच सामन्याच्या माध्यमातून मनोज प्रभाकर यांनी आपला पहिला सामना खेळला होता इंग्लंड विरुद्ध. गोलंदाज धनराज गोलंदाजी मार्कवर. सामना करायला फलंदाज नीलकंठ. नॉस्टिंगला संघनायक सागर. थोडीशी बिकट अवस्था नक्कीच एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाची अडचणीत सापडलेलं आहे, कारण एक भलं मोठं टार्गेट आहे 60 धावांचं. यावेळी ते घुमाके फाईन केलेला आहे चेंडू. शॉर्ट फायनल रिजनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. आजच्या दिवशी 2 गोलंदाजांनी आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता, कारण आजच्या दिवशी 2002 मध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब ओरम याने इंडिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर आजच्या दिवशी 2003 मध्ये भारताचा इरफान पठाण यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. अर्थात 2 गोलंदाजांनी आजच्या दिवशी आपला क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. धनराज राईट मोर द विकेट. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टांच्या खूपच बाहेर, पंचांचा बाहेरचा इशारा येतो आणि गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वरून ती 9 धावा. एकता सारंगाव विपक्ष आपण पाहतोय. केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 संघांमधील सामना. यावेळी गुडघ्यावर बसून हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि सुरेख झेल. आणखीन एक फलंदाज फेलला. आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. वाकलन स्पेशलने तिथे प्रयत्न केला होता, कॉलिंग तिथे पाहायला मिळाली होती, कदाचित दुखापती होऊ शकली असती. आणि हेमंत पाटील सध्या थोडासा निराश, कारण असे झेल घेताना कॉलिंग ही खूप महत्वाचे असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले एक मोठं उदाहरण देता येईल. ज्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाकडून झेल घेताना जेसन गेल्सपी आणि डॅमियन मार्टिन या 2 खेळाडूंची टक्कर झाली होती आणि त्या टक्करीमध्ये जेसन गिलेस्पीचं नाक तुटलं होतं आणि त्यानंतर मात्र जेसन गिलेस्पीला क्रिकेटला अलविदा करावं लागलं होतं. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना कॉलिंग खूप महत्वाचं असतं.
नवीन फलंदाज केतन येतोय. बिकट अवस्थेमध्ये आपण पाहतोय सध्या एकता स्पोर्ट्स सारंग संघाने पाड जड नक्कीच केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचं. गोलंदाज धनराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज निलखंड. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला मिस्टामिक फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली होती 11 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण 60चं लक्ष आहे आणि 60 या लक्ष्याचा पाठला करताना असं वाटत नाही की पाठला करतोय तो एकता स्पोर्ट्स सारंग संघ. आणि त्याचं कारण ना केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची तिखट गोलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षक. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल पकडला जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद एकता स्पोर्ट्स सारंग संघाचा. पूर्णपणे अडचणीत एकता स्पोर्ट्स सारंगावा संघ. एका मागोमाग एक विकेट डगॉटच्या आश्रयाला जाताना आणि मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी केवनी स्पोर्ट्स केवनी हा संघ. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे श्री अनंत बंधू पाटील साहेब उपतालुका प्रमुख भिवंडी शिवसेना. त्यांचा मनस्वी धन्यवाद. या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण ज्या आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत श्री करसन गुरुनाथ फुलोरे आई सोनादेवी प्रतिष्ठान टेमघर यांच्या माध्यमातून. त्यांचंही मनस्वी धन्यवाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सामनाकडे फलंदाज तेजेश. यावेळी केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाजा. एकेरी धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय धावफलकावर 12 धावा. 2 षटके अजूनही शेष आहेत आणि 2 षटकामध्ये पाहूया मोठे फटके खेळून सामन्यामध्ये वापसी करतोय की एकता स्पोर्ट्स सारंगाव संघ की ज्याप्रमाणे गोलंदाजी चाललेले केवनी स्पोर्ट्स केवनी संघाची त्याप्रमाणे गोलंदाजी होते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होते माझे सकल समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर तमाम क्रिकेट रसिकांचं परत स्वागत आहे. मित्रांनो आपण जय बजरंग व सरपंच चषक 2020 चा हा 30रा दिवस आणि 30ऱ्या दिवसातला दुसरं पर्वत आपण अनुभवतोय. हा जो सामना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट केवनी विपक्ष एकता स्पोर्ट सारंगाव. असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल पण आतापर्यंत जर पाहतोय आपण केवनी स्पोर्ट केवनी संघाची एक भक्कम स्थिती या सामन्यामध्ये. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज केदार मडवी सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण केतन. पहिला चेंडू हुक करायचा होता. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात आणि अजून एका धक्का एकता स्पोर्ट सारंगाव संघाला. यानंतर जो सामना होणार आहे अजून एक महत्वपूर्ण लढत पाहणार आपण 2 दिग्गज संघामध्ये रमणिक स्पोर्ट आलिमगर आणि विपक्ष पाहतोय आपण रानाल. या दोन्ही संघादरम्यान काटेकी टक्कर होईल की नाही हे पाहायचंय पण दरम्यान तर पाहतोय आपण एकतर्फी सामना. फॉल ऑफ विकेटचा जर विचार केला आपण तर निश्चित कुठल्याही प्रकारे विकेटची भागीदारी पाहायला मिळाली नाही आणि खास एक नजर होती इथं मात्र विशाल पाटील यांच्यावर. निराश केलं संघाला आणि क्रिकेट रसिकाला की एक मोठा खेळाडू म्हणून ज्याचं नाव आहे तालुका क्रिकेटमध्ये. सध्या तो गोलंदाज टर्न केला चेंडूला. स्कोरलेक पंजा ठीक पाठीमागं चेंडू दूर जातोय स्कोरलेक रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 13. 30 षटक प्रगती पथावर आहे आणि 60 धावाचं लक्ष्य स्वीकारताना मात्र एक नाजूक स्थिती. एकता स्पोर्ट सारंगाव संघाची 6 बाद 13.
किती धावाचं अंतर कमी करेल पराभवाचे पाहायचंय. यावेळेस पता चांगला फटका आहे, जबरदस्त धमाका, चेंडूला भिरकावलाय, आउट ऑफ पार्क हा षटकार. दरम्यान चिरोबा स्पोर्ट बी या संघाचं आगमन झालेलं आहे आणि या संघाचे सर्व आणि विद्यमान भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आदरणीय विजयदादा म्हात्रे साहेबांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे आणि कोणगाव जर म्हटलं तर क्रिकेटवर अफाट प्रेम करणारे क्रिकेट रसिक संपूर्ण आयोजक आणि खास खेळाडू. या स्पर्धा हुकचा फटका चांगला आहे, अप्रतिम गॅप पाहायला मिळालं, चेंडू 2 षटकांमधून सीमा पार हा दमदार चौकार. निश्चित पंकज भोर यांच्या माध्यमातून रोहित पाटील केवणी या खेळाडूला त्यांच्या माध्यमातून स्पेशल शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद पंकज, आपण या सामन्याचा आनंद घेताना. तर या चौकारणी धावसंख्येचा भर पडते. आपण ज्या प्रकारे हा चौकार निघाला तर या स्पर्धेतला आतापर्यंत जर पाहिला पण आमची गुणलेखक आम्हाला प्रत्येक चौकारणी षटकाराची माहिती देताना 20 असं वाटते की षटकार जास्त लागलेले स्पर्धेमध्ये पण चौकार कम आहे. सज्ज होतोय गोलंदाज, पताऊंचा सा फटका आहे, पण फटका फसतोय काय पाहायचंय. लॉंगॉन रिजन कडे चेंडू क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम एक फलंदाज या चेंडूवर फेल. सातवा फलंदाज बाद होते. माझ्या सोबत जॉईंट झालेले समालोचक कक्षामध्ये वेलकम, स्वागत आहे. मनोज सर, मनपूर्वक स्वागत. आज सकाळपासून आपण एक अतिशय प्रतिमा आवाज ऐकलं. तर एकतर्फी सामना आजच्या दिवसातला पहिलाच आपण जो एकतर्फी पाहिला होता, त्यानंतर मात्र हा सामना अजून एकतर्फी की ज्या प्रकारे केली होती ती एकता स्पोर्ट सारंगाव हा संघ एका टफ फाईट करेल, पण स्पेशल इथे मात्र अपयश येतोय त्यांच्या पदरी. या स्पर्धा फुल टॉस ऑन ड्राईव्हचा फटका पाहतो आपण. लॉंगॉन रिजन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त एक धावेने इथून मात्र काही साध्य होणार नाही. फक्त साध्य हेच होणार आहे, जो पराभवाचा मोठा अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न इथून मात्र करताना दिसतोय आपण सारंगाव संघाचे फलंदाज. नक्कीच गुड आफ्टरनून. सबसेल नांगी टाकली म्हणू शकतो आपण एकता सारंगावच्या फलंदाजाने. याचं कारण म्हणजे स्ट्रॅटजी चुकली आणि कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नाही घेतले, जे रिस्क घेणं गरजेचं होतं, कारण लक्ष फार मोठं होतं. 60 धावांचं 15.0च्या वेगाने जायचं होतं. तर अशा वेळेला नक्कीच स्ट्रॅटजी सी द बॉल अँड हिट द बॉल अशीच पाहिजे होती. परंतु 7 विकेटचं पतन सुद्धा झालं, परंतु हव्या तसा धावफल पुढे सरकला नाही, जो फक्त 24 वरतीच येऊन थांबलाय. याचे कारण आपण म्हणू सर, कारण की विशाल पाटील कडे खूप काही अपेक्षा होत्या. तो मात्र बाद झाल्यानंतर मात्र असं वाटते की विकेटची पडझड कायम आहे आणि अजून ती जसं ती पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे एखाद्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहित पाटील याच्यासाठी पंकज भोईर यांनी खास शुभेच्छा दिलेल्या आहेत रोहित पाटील साठी. आणि रोहित कशा प्रकारे मारा करायला पाहिजे क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. या अंतिम षटकामध्ये कव्हर पॉईंट एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. जवळपास बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल धावा रोखण्यासाठी फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बाकीचं विखुरलेलं क्षेत्ररक्षण ती पाबंदी नाहीये, कारण की शेवटचे षटक आहे आणि इथून धावा खूप काही जास्त बनवावं लागेल. फक्त एकच पाहिजे की जो मोठा धावेनी कमी सारंगाव संघाचा फलंदाज. सज्ज होतोय गोलंदाज रोहित. यावेळेस पता खोलवर टप्प्याचा चेंडू जवळपास फ्लाइटेड चेंडूचा निमंत्रण दिलं की ये तू हा निमंत्रण स्वीकार, पण स्वीकारत नाहीये. गोलंदाज सक्सेस होतोय. अतिशय छान सुरुवात रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय या अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवर. नक्कीच गोलंदाजी सुद्धा सुरेख होऊ लागले, फलंदाजी तर बहारदार झाली होती आणि फिल्डिंगचं बॅकअप छान मिळतंय. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस थोडासा पहिला
पसंती दिली, पण लाईन स्वेर पाहतोय डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. दोन्ही ह्या समांतर निश्चित पंचाचे स्कोररला बिजी ठेवताना पाहतोय चेंडूवर धावसंख्येचा बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण 25. अजून 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यास मात्र पुढे सरसावट एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. डीप मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त एक सिंगल म्हणजे स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 26. यानंतर अजून एक 2 भिवंडी ग्रामीणचे नामवंत संघ म्हणूनची ओळख आहे. या स्वतः स्लॉक स्वीपचा फटका चांगला आहे स्कोरलेक रिजन कडे. एका टप्प्याने चेंडू इथे मात्र फरार होईल. सीमा पार हा दमदार चौकार. पाहतोय आपण या स्पर्धेतला 83 चौकार आतापर्यंत लगवले गेले. म्हणजे एकूण जर विचार केला चौकार मारणं कठीण पण षटकार मारणं सोपं आहे या स्पर्धेमध्ये. राऊंड द लेग स्वीप करायचं होतं. सरळ चेंडू यष्ट्या वाकवतोय आणि याच प्रकारे अजून एक धक्का म्हणजे 8वा फलंदाज बाद होतोय. असंच म्हणावं लागेल की तू चल मैं आया. फक्त फलंदाज पटावर हजेरी लावण्याचं काम इथे मात्र सारंगाव संघाच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय. एकशे 44 विकेट इथं मात्र आतापर्यंत फेकल्या गेल्या 30 दिवसाच्या खेळापर्यंत. अतिशय छान माहिती प्रत्येक विकेट षटकार आणि चौकार दरम्यान. मी परत विनंती करेन शिरवा स्पोर्ट बी कोंडगाव संघाचे सर्व आणि विद्यमान भिवंडी पंचायत समितीचे सदस्य आहेत एक युवा नेते विजयजी दादा मात्रे. आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. तर हा सामना निराश स्थितीमध्ये पाहतोय आपण. ज्या प्रकारे अपेक्षा होती की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय पण तसं काही घडलं नाहीये. पूर्णपणे वर्चस्व केवणी स्पोर्ट केवणी संघाचं. आणि याचे कारण पाहिलं सर आपण कारण की प्रथम फलंदाजी करताना एक भलं मोठं आव्हान म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा शिखर कुठला असेल तर लगेच सांगेल की कळसुबाई शिखर आणि एक मोठं शिखर उभं केलं होतं. यावेळेस मात्र हा फटका स्विंग केलेला आहे. टायमिंग चूक नव्हती. प्लेसमेंट ठीक नाहीये. लांबच लांब नाही गेला. उंची जास्त प्राप्त केली होती. अजून एक फलंदाज बाद म्हणजे 9वा फलंदाज बाद. अंतिम जोडी खेळपट्टीवर. त्यानंतर पत्त्याचं घर जसं कोसळतं तसं केवणीकडून जी हवा आली आणि जवळपास या ठिकाणी सारंगावचं पूर्णपणे घरं कोसळली असं म्हणता येईल. 9 विकेट्स डाऊन. आणि सर टॉस जिंकल्यानंतर आपण फिल्डिंग घेतो आणि अशा प्रकारे धावाचा पाठलाग करतो. नक्कीच या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे. आणि यावेळेस मात्र पाहतोय की शेवटचा हा विकेट आहे आणि प्लेसमेंट छान होते. आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा सामना एक मोठ्या विजयाने इथे मात्र विजय संपादन केलेलं आहे केवणी स्पोर्ट केवणी संघाने. तर सामनावीर इथं मात्र ठरलेलं आहे ज्यांनी आपल्या संघासाठी सलामीला येऊन अतिशय एक चांगली खेळी साकारली. आणि नेहमीच मनोज सर आपण पाहतोय की केवणी स्पोर्ट केवणी संघाचा जेव्हा विचार होते तर हेमंत पाटील काय एक सुपरस्टार खेळ